सायबर गुन्ह्यांमध्ये आता जो प्रचलित आहे एकदम म्हणजे ज्याला खूपच वेग आलेला आहे कोरोनानंतर, तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्ट हा गुन्हा हा कुठल्याही कायद्यामध्ये नाही. कुठल्याही पोलीस तुम्हाला आयसोलेशनमध्ये घरातल्या घरामध्ये अटक करू शकत नाहीत. काय आहे डार्क वेब आणि लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? त्या ठिकाणी इल्लीगल साईट्स वापरल्या जातात. नॉर्मल प्लॅटफॉर्मला प्रसारित करायच्या नाही किंवा पब्लिक करायच्या नाही, अशा गोष्टी त्या डार्क वेबमध्ये असतात. आणि बहुतांश स्कॅमर हे सगळे ते डार्क वेबमध्ये बसलेले असतात. रेल्वे स्टेशन आहे, बस स्टेशन आहे, तर तिथं काहीतरी एखादं ॲडव्हर्टाईज केलेली असते आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की स्कॅन QR कोड. तर तो QR कोड जर तो अननोन आहे किंवा तुमच्या उपयोगाचा नाही आहे तर तुम्ही तो स्कॅन करू नका. तो स्कॅन केल्यानंतर तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता आहे. तुमच्या नावाने एक पार्सल आलंय ज्याच्यामध्ये असा काहीतरी चुकीची वस्तू आहे, ड्रग्ज आहेत वगैरे, हे स्कॅम ओळखायचे कसे? आपल्याला कुठलंही पार्सल येणार नाही आहे तर आपण त्या भीतीला घाबरलं नाही पाहिजे. हे पार्सल आमचं नाही, आणि जर आमच्या नावाने जर इश्यू झालेला असेल तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी येतो. अशा अजून कोणती गोष्ट आहे ज्या अजून इतक्या प्रचलित नाहीत आणि आम्ही सावध राहिलं पाहिजे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय पण आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुढे भविष्यामध्ये ह्याच्यानुसार सुद्धा खूप स्कॅम होणार आहे. असे काही 3 नियम सांगा की ते तुम्ही रोजच्या जीवनात पाळलेत तर तुम्ही लांब राहू शकता या गुन्ह्यांपासून. त्रिसूत्री आम्ही एक तयार केलेला आहे की त्याच्यामध्ये स्टॉप, थिंक अँड ॲक्शन, म्हणजे तुम्ही थांबा, थोडासा विचार करा आणि मग तुम्ही ती क्रिया करा. आम्ही आहोत, सायबर गुन्हे पकडले जात आहेत, ह्याचा विश्वास नागरिकांना येण्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? मंडळी नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये मुद्द्याचं बोलायचं. आज आपला विषय फारच गंभीर आहे आणि त्या गंभीरतेपासून वाचण्यासाठी किंवा त्यात अडकण्यासाठी आपण फक्त एक क्लिक दूर आहोत, आणि तो म्हणजे सायबर गुन्हा. आपण सायबर गुन्ह्यांबद्दल रोज ऐकतो, वाचतो, पण जोपर्यंत आपल्या बाबतीत ते होत नाही तोपर्यंत आपण बिनधास्त असतो, निर्धास्त असतो. पण जर आपल्यावरती वेळ आली तर काय करावं लागेल? आपल्यावरती ती वेळ कशी येऊ शकते? त्यातून आपण कसे बाहेर जाऊ शकतो? त्या सायबर गुन्ह्यांचे प्रकार काय आहेत? हे सर्व आज आपण ह्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत. तुमचा एक डिव्हाइस, तुमची एक क्लिक तुम्हाला बर्बाद करू शकते. त्यातून आपण कसे वाचू शकतो हेच आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पुणे स्वप्नाली शिंदे मॅडम. चला तर मग सुरू करूया आजचा हा पॉडकास्ट. स्वागत आहे मॅडम आपल्या ह्या आमच्या मुद्द्याचे बोला या पॉडकास्टमध्ये. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे आज आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला सायबर या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम, सायबर हा शब्द ऐकला की सामान्य माणसाला घाबरायलाच होतं. सायबर गुन्हे, सायबर पोलीस किंवा सायबरच्या ज्या रिलेटेड, कारण की लोक या सगळ्या यंत्रणेशी अवेअरनेस नाही. तर थोडक्यात तुम्ही सांगा अगोदर सुरुवातीलाच की सायबर डिपार्टमेंट जे असतं किंवा सायबर गुन्हे म्हणजे नेमकं काय? सायबर गुन्हे म्हणजे जे कम्प्युटर किंवा इतर कुठले जे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट असतात त्याच्या संदर्भात जे गुन्हे घडतात किंवा ऑनलाईन जी फसवणूक होती त्या संदर्भातले सायबर गुन्हे जे घडतात त्याच्यासाठी एक सायबर पोलीस स्टेशन आहे आणि याला सायबर क्राईम असं म्हणतात. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमचा संबंध कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसशी येईल आणि तिथून जर तुमच्या बाबतीत काही चुकीचा प्रकार घडला तुमच्याकडून किंवा तुमच्या बाबतीत, तर तो सगळा सायबरच्या यंत्रणेखाली येतो आणि त्याच्यावरती कारवाई होते. सायबर गुन्ह्यांमध्ये आता जो प्रचलित आहे एकदम म्हणजे ज्याला खूपच वेग आलेला आहे कोरोनानंतर, तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. आणि त्यामध्ये हुबेहूब पोलिसांचा गणवेश असेल, कोर्ट असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आणि व्हिडिओ कॉल वगैरे येतात. तर तिथं माणसं सहज कशी काय फसतात आणि मग ती कोणती सायकोलॉजी ही लोक सगळे गुन्हेगारी लोक वापरतात? काय आहे त्याच्या मागचं? बरोबर. डिजिटल अरेस्टचं प्रमाण आता खूप सध्या वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये भीती आणि एक ऑथॉरिटी पर्सन दाखवला जातो. आता भीती म्हणजे कशी की एखाद्या व्यक्तीला, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना व्हिडिओ कॉल येतो किंवा सामान्य कुठल्याही वयोगटातली व्यक्तीला एक
30 वर्षाच्या पुढं किंवा 40 वर्षाच्या पुढं त्यांना एक व्हिडिओ कॉल येतो आणि व्हिडिओ कॉलमध्ये असं भासवलं जातं ते शासकीय विभागाचे अधिकारी आहेत. मग ते ज्युडिशियली असतील किंवा पोलीस स्टेशनचे असतील किंवा CBI किंवा इतर कुठल्या सेंट्रल एजन्सीचे असतील. तर व्हिडिओ कॉल येतो आणि व्हिडिओ कॉलमध्ये त्यांना भीती दाखवली जाते की तुम्ही मनी लॉन्ड्रिंगमध्ये तुम्ही अडकलेले आहात किंवा आधार कार्ड तुमचं कुठेतरी पब्लिश झालेलं आहे किंवा ड्रग्सच्या केसेसमध्ये तुमच्या एका पार्सलमध्ये ड्रग्स सापडलेला आहे, अशी भीती दाखवली जाते. व्हिडिओ कॉलमध्ये हुबेहूब पोलिसांचा गणवेश घातलेला व्यक्ती असतो. त्यामुळे ऑथॉरिटी पर्सन आपल्याला असं असं सांगतोय, त्यामुळे सामान्य नागरिकांना त्याची भीती बसते आणि अर्जन्सी ते दाखवतात की आत्ताच्या आत्ता तुम्ही हे पैसे, तुमच्याकडे जे काही पैसे साठवलेले आहेत किंवा तुमच्याकडच्या ताब्यातले जे काही पैसे आहेत ते आम्हाला चेकिंग करायचे की जेणेकरून मनी लॉन्ड्रिंगमध्ये तुम्ही कुठं आम्हाला सापडतात आहे का तर चेक करायचं आहे. मग त्याला अर्जन्सी दाखवून तात्काळमध्ये ते पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करायला सांगतात आणि त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवलं जातं. मग त्यांना सांगितलं जातं कोणाशी बोलायचं नाही, घरातल्या लोकांशी संवाद साधायचा नाही आणि जर तुम्ही साधला तर तुमच्या घरामध्ये कोणी मुलं असतील किंवा सुना असतील किंवा बहीण भाऊ असतील त्यांनाही या केसमध्ये अटक होईल अशी भीती दाखवली जाते. त्यामुळे मग नागरिक त्याच्यामध्ये फसतात आणि त्यांना असं वाटतं की आपण जर काही केलेलं नाहीये तर होऊ द्या ऑथॉरिटी पर्सन कडून चेकिंग आणि त्या चेकिंगच्या याच्यामध्ये ते वेगवेगळ्या अनोळखी बँक खात्यांमध्ये त्यांच्या सांगण्यानुसार पैसे टाकतात आणि इथे स्कॅमर त्यांची फसवणूक करतो. तर आमचं एक आव्हान आहे संपूर्ण ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांना सुद्धा की जेव्हा तुम्हाला असे व्हिडिओ कॉल येतात आणि कोणी सांगितलं की पोलीस आहे अशी बतावणी केली तर त्याला कधीही घाबरू नका. पोलीस हा कधीही व्हिडिओ कॉलवर तुम्हाला अटक करू शकत नाही किंवा तुमचं इंट्रोगेशन करत नाही. डिजिटल अरेस्ट हा गुन्हा हा कुठल्याही कायद्यामध्ये नाही. कुठल्याही पोलीस तुम्हाला आयसोलेशनमध्ये घरातल्या घरामध्ये अटक करू शकत नाही. त्यामुळे अनोळखी बँक खात्यांमध्ये पैसे भरू नका आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ कॉल आलेले असतील तर तात्काळ सायबर पोलीस स्टेशन आणि इतर कुठले जवळचं पोलीस स्टेशन आहे त्याला संपर्क साधा आणि अशा भीतीला तुम्ही बळी पडू नका. नक्कीच. कुणीही अशा व्हिडिओ अरेस्टला बळी पडू नका. आज मॅडमनी सांगितलं आपल्याला की डिजिटल अरेस्ट असा प्रकारच नाही आहे आणि जर तुमच्या बाबतीत तो घडत असेल तर तात्काळ सायबर पोलीस किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा. आम्ही सुद्धा स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये याचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्हाला मिळतील डिपार्टमेंटचे ते तुम्हाला देतो आणि नक्की तिथे संपर्क करा. मॅडम तुम्ही खूप चांगला मेसेज दिला प्रेक्षकांना की असं होऊ शकतं आणि झालं तर तुम्ही काय करायचं आहे. मुळात मुद्दा तोच असतो की करायचं काय, घाबरून जातो, अर्जन्सी असते वगैरे. आता याचाच एक प्रकार व्हिडिओ कॉलचा एक दुसरा जो पैलू आहे त्याच्यावरती मी जाणार आहे तो म्हणजे सेक्सटॉर्शनचा. की सुरुवातीला जवळीक होते, नंबर भेटतो, हाय हॅलोनी सुरुवात होते, मग त्याचं रूपांतर वेगळ्या रोमॅन्टिक भाषेमध्ये होतं आणि मग सुरुवातीला नॉर्मल व्हिडिओ कॉल आणि मग सेक्सटॉर्शन. हा जो सगळा प्रकार जो होतो तो ती गुन्हेगारी कशा स्वरूपाची आणि त्याच्यापासून खास करून तरुण किंवा पुरुष मंडळी जास्त अडकवले जातात. स्क्रीन रेकॉर्डिंग केलं जातं वगैरे. हा एक मोह आहे, त्यापासून कसं वाचलं पाहिजे, कसा त्याच्यावरती मर्यादा ठेवली पाहिजे, काय आहे? बरोबर आहे. सेक्सटॉर्शनचे सुद्धा गुन्हे वाढतात. याच्यामध्ये काय होतं की बहुतांश जी युवा पिढी आहे ती सोशल मीडियाचा वापर जास्त करते. आता अनेक असे ॲप आहे की ते डेटिंग ॲप आहे. डेटिंग ॲपवर सुद्धा ते चॅटिंग करतात किंवा इतर जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे तिथे सुद्धा चॅटिंग करतात. मग ह्या ठिकाणी काय होतं की चॅटिंगमध्ये अनोळखी व्यक्ती जे आहे तर त्याच्याशी त्यांची मैत्री होते. मैत्रीचं रूपांतर मग त्यांचं चॅटिंग वगैरे ते पुढे त्यांचं कंटिन्युएशन सुरू होतं आणि यामध्ये समोरची जी अनोळखी व्यक्ती आहे ती काय करते, व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर एक्स्ट्रा मागण्या सुरू होतात की मी माझा न्यूड फोटो किंवा व्हिडिओ तुला दाखवतो किंवा एखाद्या मुलीला सांगितलं जातं की तुझे न्यूड फोटो आणि व्हिडिओ तू कॅमेरासमोर उभे राहा वगैरे, मग हे करतो. मग अशा वेळेस काय होतं की जर ती न्यूड फोटो तिने जर समजा दिले किंवा न्यूड व्हिडिओ तिने काढायची परमिशन दिली तर जो समोरचा व्यक्ती आहे तो काय करतो की स्क्रीनशॉट घेतो आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर त्या मुलीला किंवा आता हल्ली मुलांना सुद्धा सेक्सटॉर्शनचे बळी पडलेले आहेत. मग त्यांचे ते न्यूड फोटो किंवा व्हिडिओ घेतले जातात, त्याचे स्क्रीनशॉट घेतले जातात आणि परत त्यांना पाठवले जातात आणि त्यांना पाठवून सांगितलं जातं की तुमच्या सोशल मीडियावर हे सगळं व्हायरल केलं जाणार आहे, तर ह्याच्यासाठी तुम्ही आता आम्हाला अमुक एवढी रक्कम
तुम्ही भरा, द्या. नाहीतर मग आम्ही तुमची पूर्ण बदनामी करू. मग समाजाच्या भीतीने किंवा आपण जे केलेलं आहे ती खूप मोठी चूक झालेली आहे, ह्या भीतीपोटी सुद्धा बरेचसे लोक अनोळखी बँक खात्यामध्ये मोठमोठ्या रकमा स्कॅमरने सांगितल्याप्रमाणे ते भरतात. तर युवा पिढीला आम्हाला असं आव्हान आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा असं आव्हान आहे की अनोळखी कुठलेही डेटिंग ॲप असतील किंवा अशा वेळेस अनोळखी लोकांशी मैत्री करू नका, कारण की तिथे तुम्हाला हनी ट्रॅपमध्ये फसवलं जातं. आणि कधीही कुठलेही व्यक्तीला आपले न्यूड फोटो किंवा न्यूड व्हिडिओ हे कधीही ट्रान्सफर करायचे नाही, कारण की हा डिजिटल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा ते मूव्ह होतात तर ते तसेच राहतात, तो डिजिटल इव्हिडन्स. त्यामुळे कोणीही कधीही तुमच्या फोटोचा हा बरोबर. गैरवापर करू शकतो. डार्क नेटवर सुद्धा तुमचे फोटो किंवा पॉर्न साईटवर सुद्धा तुमचे फोटो देऊन बदनामी केली जाते. सेक्सटॉर्शनच्या प्रकरणामध्ये जर तुम्ही कधी अडकला तर कधीही कोणाला पैसे देऊ नका, घाबरू नका. आमच्याकडे या सायबर पोलीस स्टेशनला किंवा लोकल पोलीस स्टेशनला या. पुणे पोलीस कायमच तुमच्यासाठी मदतीला आहेत. नक्की तुम्ही जे सांगितलं की प्रकार होऊ शकतो तुमच्या बाबतीत, तुम्ही त्याला बळी पडू नका. आणि जर असा प्रकार झाला तर लाज न बाळगता येस. काउन्सिलरकडे जाणं गरजेचं आहे. तुम्हाला समाजाची भीती न बाळगता समोर यावं लागेल, आवाज उठवावा लागेल. हेच आत्ता मॅडमनी सांगितलेलं आहे. मॅडम, तुम्ही बोलता बोलता डार्क वेबची गोष्ट केली, डार्क वेबचा मुद्दा मांडला. काय आहे डार्क वेब आणि लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे. जसं इंटरनेट आपण जसं वापरतो तर ते बरोबर. इंटरनेटचं जसं आपण हिमनग एक बघतो, हिमनगाच्या याच्यामध्ये काय असतं की समोर आपल्याला फक्त एक दिसतं टोक वरती, दिसतं, पर्वत एक पण छोटा. त्याच्या खाली समुद्रामध्ये भरपूर सारं त्याची डेप्थ असते. परंतु त्यासाठी जे आपलं इंटरनेट आहे हे आपण सरफेस वेब वापरतो, म्हणजे बरोबर. आपण जे वापरतो ते जे सोशल मीडियाला वापरतो किंवा व्हॉट्सअपला वगैरे वापरतो. परंतु डार्क वेब हे असं इंटरनेट आहे की जिथे VPN नेटवर्क वगैरे वापरलं जातं आणि त्या ठिकाणी इल्लिगल साईट्स वापरल्या जातात. मग पॉर्न साईट आहे किंवा ड्रग संदर्भातले काही साईट्स आहे की जिथं ड्रगची देवाणघेवाण होऊ शकते किंवा इतर सुद्धा अनेक गोष्टी की ज्या नॉर्मल प्लॅटफॉर्मला प्रसारित करायच्या नाही किंवा पब्लिक करायच्या नाही, अशा गोष्टी त्या डार्क वेबमध्ये असतात. आणि बहुतांश स्कॅमर हे सगळे ते डार्क वेबमध्ये बसलेले असतात. आणि जेव्हा तुमचे काही फोटो वगैरे जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतात तेव्हा ते मॉर्फिंग करायचं काम वगैरे सगळं त्या डार्क वेबवर केलं जातं, की जेणेकरून त्याचा IP ॲड्रेस हा स्कॅमर हाईड करू शकतो, स्वतःचा हाईड करू शकतो VPN वगैरे वापरून. किंवा तो जो काही आपल्याला कॉन्टॅक्ट करतो, व्हॉट्सअप कॉल करतो किंवा काही फोन करतो तर ते सुद्धा व्हर्च्युअल मोबाईल नंबर असतात. तर त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला नंतर ट्रेसिंग करायला अवघड जातं. त्यामुळे स्कॅमर ह्या प्रकारचे डार्क वेबचा आधार वेबचा घेतात. आधार घेतात आणि मोठमोठे गुन्हे करतात. भरपूर गुन्हे होतात आहे आता हे डार्क वेबमध्ये सुद्धा. आणि त्याचा शोध घेणं पण अवघड आहे, कारण की कुठला पुरावा सोडला जात नाही. हे लोक हुशार आहेत. मॉर्फिंग जो तुम्ही आत्ता मुद्दा ठेवला की मॉर्फिंग हा एक प्रकार आहे, जिथे साधारणतः तुमच्या चेहऱ्यावरती दुसरा चेहरा लावला जातो किंवा दुसऱ्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरती तुमचा, जसं की आत्ता सध्या रिसेंटलीच बॉलिवूडच्या हिरोईन्स सोबत वगैरे असे प्रकार घडलेले आहेत. तर तो सुद्धा एक प्रकार आहे. मी त्याच्यापेक्षा दुसऱ्या एका गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे की एकंदरीत याचं जे मूळ आहे, कुठलाही सायबर गुन्हा जो होतो तो आर्थिक मागणीसाठीच होतो. याच्यामध्ये असं कुठलं पर्सनल वैर किंवा कुणाची बदनामी करणं हा उद्देश नाहीच आहे, आणि हा पैशासाठीच आहे. मग आता पैशाच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्या आता देशामध्ये UPI खूप पॉप्युलर झालेलं आहे, QR कोड्स फिरतात आहे. तर आता नवीन स्कॅम आलेला आहे की तुम्हाला QR कोड पाठवला जातो, मग तुम्ही एका लिंकवरती जाता वगैरे. काय काळजी घेतली पाहिजे पब्लिकनी? कसा असतो हा QR कोड किंवा लिंकचं वरतून जे पेमेंट करायचं, सर्वे सबमिट करायचं, याच्या संदर्भात जरा मार्गदर्शन करा मला. बरोबर आहे की आपण बऱ्याच ठिकाणी जेव्हा जातो तर आता तिथेच QR कोड असतात किंवा आपण एखाद्याला पैसे पाठवताना आपण UPI मार्फत आपण ट्रान्झॅक्शन करू शकतो. तर जेव्हा आपण UPI मार्फत जेव्हा ट्रान्झॅक्शन करतो तेव्हा काय होतं की आपण एखाद्या माणसाला पैसे देतो. देतो. QR कोडमध्ये काय होतं की
एखादा व्यक्ती जो स्कॅमर आहे जेव्हा आपल्याला फसवायचा प्रयत्न करतो तर त्याने कधी आपल्याला QR कोड पाठवला तर आपले पैसे, आपण जर तो QR कोड स्कॅन केला तर आपले पैसे जातात. बरोबर. मग ह्याच्यामध्ये काय होतं की खूप वेगवेगळे फ्रॉड आहेत की वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म आहे तिथं जेव्हा एखादा व्यक्ती आहे जो बिझनेस करत असेल किंवा OLX वर सुद्धा काही जुन्या वस्तू खरेदी किंवा विक्रीच्या असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा पण काय होतं की एखादा व्यक्ती म्हणतो की मला तुमचं असं असं फर्निचर आवडलेलं आहे, मी तुम्हाला ते फर्निचरचे काय असेल ते पे करतो. मग त्यावेळेस काय होतं की समोरचा व्यक्ती काय म्हणतो की हा QR कोड मी पाठवतो, माझ्याकडून काही तुम्हाला पैसे सेंड होत नाही, तुम्ही हे स्कॅन करा, तुम्हाला तुमचे पैसे मिळून जाईल. परंतु नागरिकांना हे लक्षात आलं पाहिजे की जर तुम्ही QR कोड स्कॅन केला तर तुमचेच पैसे तिथं तिकडे जाणार. जाणार आहेत. QR स्कोरने कधीही पैसे तुम्हाला तिथे येणार नाही आहेत. तर ती लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा आता पेट्रोल पंपावर आता चार्जिंगचे स्टेशन वगैरे खूप झालेले आहेत वगैरे किंवा इतर ठिकाणी जिथं रेल्वे स्टेशन आहे, बस स्टेशन आहे, तर तिथं काहीतरी एखादं ॲडव्हर्टाईज केलेली असते आणि त्याच्यात लिहिलेलं असतं स्कॅन QR कोड. तर तो QR कोड जर तो अननोन आहे किंवा तुमच्या उपयोगाचा नाही आहे तर तुम्ही तो स्कॅन करू नका. तो स्कॅन केल्यानंतर तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता आहे आणि मोबाईलचा ॲक्सेस जर स्कॅमरच्या हातामध्ये गेला तर तुमचे बँकिंगचे पासवर्ड किंवा इतर जे काही तुमचे गोपनीय डेटा जो असतो तो लीक होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामधून सुद्धा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. UPI किंवा कुठलाही QR कोड हा जर तुम्हाला पैसे पाठवायचे असतील तर आहे. जेव्हा पैसे रिसीव्ह करायचे असतील तर UPI कोड नाही, इतकं साधं गणित आहे. आणि टेक्निकली QR कोड जो आहे त्या QR कोडच्या अंडर तुम्हाला कोणती लिंक पाठवली जाऊ शकते की तुम्ही त्या स्कॅन केला की एखाद्या लिंकवरती जाल, मोबाईल हँग होऊ शकतो, तुमच्या मोबाईलमधला डेटा जाऊ शकतो किंवा कोणत्याही एखाद्या फेक वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता जिथे तुम्ही जाणं तुमच्यासाठी फार धोकादायक आहे. या स्कॅनिंगद्वारेच एक नवीन अजून एक स्कॅम आहे, तसा तो आता प्रचलित झालेला आहे. तो म्हणजे कुरिअर स्कॅम, फेक कुरिअर स्कॅम किंवा तुमचं पार्सल कस्टममध्ये अडकलंय किंवा तुम्हाला तुमच्या नावाने एक पार्सल आलंय ज्याच्यामध्ये असा काहीतरी चुकीची वस्तू आहे, ड्रग्ज आहेत वगैरे. हे स्कॅम ओळखायचे कसे? काय याच्यामागे पब्लिकनी काळजी घेतली पाहिजे? बरोबर, ओळखणं खूप सोपं आहे. म्हणजे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की डिजिटल अरेस्टच्या वेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे. तर त्याचप्रमाणे की जेव्हा तुम्हाला कोणी फोन करतात तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं असं असं एक फेडेक्सचं पार्सल आहे किंवा अमुक कुठलं ब्लू डार्टचं पार्सल आहे आणि ते आम्ही विमानतळच्या इथं त्याला डिटेन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला अशी अशी वस्तू दिसते. पण जर आपण पार्सलच कुठं पाठवलेलं नाही आहे तर ही तर्क बुद्धी ही त्या नागरिकांना कळलं पाहिजे की जर पार्सल आपण पाठवलेलं नाहीये किंवा आपल्याला कुठलंही पार्सल येणार नाही आहे तर आपण त्या भीतीला घाबरलं नाही पाहिजे. तर त्यावेळेस यांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे की हे पार्सल आमचं नाही आणि जर आमच्या नावाने जर इश्यू झालेला असेल तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी येतो. संबंधित जे कोण पोलीस ऑफिसर तुम्ही सांगतात आहे की समजा एअरफोर्सचं कोणी आहे किंवा कस्टम डिपार्टमेंटचं आहे किंवा पोलीस आहे तर तुम्ही त्या एजन्सीचं नाव सांगा. आम्ही स्वतः त्या एजन्सीच्या इथं फिजिकली येतो आणि मग काय इंट्रोगेट करायचं असेल तर त्याला सामोरे जातं. परंतु लोक भीती बाळगतात आणि मग त्यांना परत त्याच टाईपचं त्या चक्रव्यूहामध्ये अडकवलं जातं आणि मग त्यांच्याकडून परत फसवणूक केली जाते. फक्त मुद्दा असा आहे की जर आपण काही चुकीचं करत नाही कुठल्याच याच्यामध्ये सामान्य जीवन जगताना तर घाबरायचं कोणालाच कारण नाही. नक्की. म्हणजे तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवलं जाते, आपण फक्त बदनामी होईल किंवा इतक्या लांब गेलो तर मला आणखी त्रास होईल, आणखी पैसे जातील किंवा वेळ नाही, सुट्टी नाही, माझं हे काम आहे, माझं ते काम आहे, असं करून टाळतो आणि मग त्या ट्रॅपमध्ये फसतो आणि हे होतं. बऱ्याच वेळेला असं समजलं जातं की ज्येष्ठ नागरिक किंवा नाही का 30तले तरुण वगैरे या प्रकरणामध्ये फसतात आहे. पण एक असं निदर्शनात आले, आम्ही बातम्या वाचतो की तुम्ही तर त्यात रोज आहे की चांगले शिकलेले लोकसुद्धा, IT मध्ये काम करणारे लोक, स्वतःला IT एक्सपर्ट म्हणवणारे अशा ट्रॅपमध्ये फसतात की कुठली तरी लॉटरी लागणार असते, कुठली तरी गोष्ट मिळणार असते आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की माझ्या अकाउंटमधले कितीतरी लाख रुपये आता गेलेले आहेत, 20 लाख, 25 लाख, 70, 80 लाखापर्यंत, आणि मग ते जागे होतात आणि मग पोलीस स्टेशनमध्ये येतात. काय सायकोलॉजी असते की एवढी शिकलेली लोक किंवा त्या क्षेत्रात असणारे लोक पण ट्रॅप होत्या फसतात आहे? बरोबर आहे. एक म्हण आहे इंग्रजीमध्ये, ग्रीडी इज ऑलवेज नीडी. म्हणजे
त्यांना कायम जे ग्रीडनेस ज्यांच्यामध्ये आहे त्यांना कायमच त्याची गरज भासत असते. तर यामध्ये कसं आहे की जरी IT सेक्टरमध्ये जरी काम करणारे वगैरे असतील तर लोभ, पैशांचा लोभ हा त्याच्यामध्ये मुख्य कारण आहे. हे काय करतात की एखादी त्यांना लिंक येते, मग त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला ते जॉईन होतात आणि त्यामध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर की ते कोणी ॲडमिन किंवा इतर काही सहभागी आहे, त्याच्यामध्ये काही इंडियन असतात आणि काही बाहेरच्या देशातले व्यक्ती असतात की ज्यांचे मोबाईल नंबर हे इंटरनॅशनल लेवलचे असतात. मी या ठिकाणी काय होतं की जेव्हा त्यांना एक त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जातं तेव्हा त्यांना सांगितलं जातं की तुम्ही फक्त आम्ही शेअर मार्केटचं तुम्हाला प्रशिक्षण देतो, तर तुम्ही फक्त ते 15 दिवस तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये बघा आणि मग त्यांचे स्कॅमरचेच दुसरे लोक असं भासवत असतात स्क्रीनशॉट देऊन की आम्हाला 100% किंवा 200% किंवा 1000% आम्हाला नफा मिळालेला आहे. आमचे 2 लाख रुपये टाकल्यानंतर आमचे त्याचे पुढचे 20 लाख रुपये झालेले आहेत. तर त्यामुळे त्या गणितामध्ये त्यांना असं वाटतं की सुरुवातीला आपण पण हे पैसे द्यावे, आपल्यालाही पैसे मिळतील. मग 5,000 रुपये पाठवले जातात, त्याचे त्यांना 7,000 मिळतात. 10,000 पाठवल्यावर त्यांना 25 मिळतात. मग समोरच्या व्यक्तीला वाटतं की आपल्याला खूप पैसे मिळतोय की नॉर्मल शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट थ्रू तो मिळत नाही आहे, परंतु ह्याच्यामध्ये मिळतो आहे की मग समोरच्या व्यक्तीशी ते बोलायला सुरुवात करतात. मलाही पैसे गुंतवायचे आणि मग असे लाखो आणि करोडो असे पैसे गुंतवले जातात. परंतु पैसे गुंतवताना डीमॅट अकाउंटला पैसे न टाकता समोरचा स्कॅमर हा अनोळखी बँक खात्यांमध्ये म्हणजे पूर्ण पॅन इंडियामध्ये पैसे भरण्यासाठी त्यांना भाग पाडलं जातं आणि नंतर एका स्टेज नंतर जेव्हा तो व्हिक्टीम आहे त्याला पैशाची गरज असते किंवा त्याच्याकडचे पैसे संपलेले असतात, काढायची वेळ येते, तेव्हा स्कॅमर असे म्हणतात की ह्या पैशावर टॅक्स लागलेला आहे किंवा तुमचा बॅलन्स हा अजून पण निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह करण्यासाठी आणखीन पैसे भरा आणि मग त्यांना सारखी पैशाची मागणी केली जाते आणि ह्यांच्याकडे पैसे संपलेले असतात. त्यामुळे मग त्यांना कळतं की फसवणूक झालेली आहे. मग त्यावेळेस ते आमच्या इथं सायबर पोलीस स्टेशनला येतात. तर शक्यतो जे काही शेअर मार्केटच्या लिंक्स आहेत किंवा अनोळखी व्हॉट्सअपच्या किंवा टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये सामान्य नागरिक हे ॲड होतात आणि त्यांना असं प्रलोभन दाखवलं जातं की तुम्हाला 850% किंवा 1000% किंवा 200% परतावा दिला जाईल. तर अशा वेळेस कुठल्याही अननोन लिंकला क्लिक करू नका, अननोन व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन होऊ नका आणि तिथल्या जॉईन झालेल्या ग्रुपमध्ये जर शेअर मार्केटमध्ये पैसे भरण्यासाठी तुम्हाला भाग पाडलं गेलं तर कुठल्याही अनोळखी बँक खात्यांमध्ये पैसे भरू नका. हा स्कॅम आहे आणि त्याच्यामध्ये सर्व तुमचे पैसे जे आहे ते पूर्णच्या पूर्ण तुमचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते. नक्की. झटपट श्रीमंत होण्याचा कोणताही मार्ग नाहीये. शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी अभ्यास लागतो, रिसर्च लागतो, डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं, पेशन्स ठेवावे लागतात. कुठल्याही ग्रुपवरती जॉईन होऊन व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा इतर फेसबुक, इंस्टाग्राम कोणत्याही ग्रुपवरती जॉईन होऊन तुम्ही श्रीमंत नाही होऊ शकत. तुम्हाला तुमचा अभ्यासच करावा लागेल. पैसा अभ्यासाने वाढतो, इतकं सोपं गणित आहे. मॅडमने खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. बँकेचा आणि डीमॅटचा जेव्हाचा संदर्भ येतो तेव्हा आता आपल्या सरकारमध्ये असेल किंवा एकंदरीतच यंत्रणेमध्ये KYC हा एक प्रकार प्रचलित आहे आणि आता त्यात नवीन स्कॅम आलेला आहे. KYC अपडेटच्या नावाखाली खास करून ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केलं जातं आणि त्यांच्या FDs असतात वगैरे आणि तुमची KYC अपडेट करा असं सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय प्रकार होतात ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे, पण मला तुम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिक प्रेक्षकांना सांगावं की KYC अपडेटचं जे स्कॅम आहे ते स्टार्ट टू एंड कसं चालतं. बरोबर आहे. बऱ्याच वेळा नागरिकांना फोन येतात की आम्ही बँकेतून मॅनेजर बोलतो आहोत किंवा बँकेतले एक स्टाफ बोलत आहोत आणि तुमचा KYC अपडेट करायचा आहे तर तुम्ही त्याची सर्व माहिती द्या. तर समोरच्या व्यक्तीला काय वाटतं की हे खरंच बँकेतून फोन आलेला आहे आणि समोरच्या व्यक्तीला तर ट्रू कॉलरला जरी आपण नाव टाकलं तरी आपलं नाव येतं. तर तो जो स्टाफ असतो, जो फेक स्टाफ असतो, तो काय सांगतो की तुमचं नाव असं असं आहे. त्यामुळे नागरिकांना काय वाटतं की ह्याला माझं नाव माहिती आहे, तर हा बँकेचा ऑथराइज पर्सनच आहे, त्यानेच आपल्याला कॉल केलेला आहे. मग अशा वेळेस ते म्हणतात की KYC अपडेट करायची आहे, तुमचं डेबिट कार्डचं नंबर किंवा तुमच्या बँकेचं पूर्ण जे अकाउंट नंबर आहे किंवा तुमची बर्थ डेट आहे, ही सर्व माहिती सांगा आणि मग ती सगळी माहिती घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं जातं की एक OTP जनरेट होणार आहे, तो OTP तुम्ही द्या. त्यानंतर मग काय होतं की बँकेचा संपूर्ण ऍक्सेस हा स्कॅमरला जातो. त्यामुळे कधीही कुठला
ओ टी पी कोणाला शेअर करू नये. आणि अशा वेळेस जेव्हा तुम्हाला असे कुठलेही फोन येतात किंवा अगोदर आपली जी काही चर्चा झाली वेगवेगळ्या स्कॅम संदर्भात, जेव्हा असे येतात तर कुटुंबाशी संवाद साधा. साधा. कारण की जर तुम्ही कुटुंबातल्या व्यक्तींना हे सांगितलं नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये आर्थिक फसवणुकीला बळी पडू शकतात. कुटुंबातला व्यक्ती हा तुम्हाला सावध करू शकतो की हे स्कॅम आहे आणि हे आपण आणि त्याच्यावर काहीतरी मार्ग काढूया. कुटुंबाचा आधार असेल, कुटुंबाशी जर संवाद केला किंवा इतर तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद केला, तर नक्कीच शक्यता आहे तुम्ही यात न फसण्याची. ओ टी पी हा एक ट्रॅप आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आज आपल्या यंत्रणेमध्ये ओ टी पी आहे. अगदी एखादं ॲप इन्स्टॉल करण्यापासून बँकेतून पैसे काढण्यापर्यंत ओ टी पी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सायबर केंद्रीय लेवलला पुणे असेल, इतर शहरांमध्ये सायबर पोलीस मेहनत घेतात आहे की अशा पद्धतीचे कृत्य करू नका, ओ टी पी शेअर करू नका. तरीसुद्धा रोज रासपणे लोक ओ टी पी चांगली व्यवस्थित कामाच्या गडबडीत असतील किंवा काय असतील, पण एकमेक ते ओ टी पी शेअर केले जातात. काय समज द्याल मॅडम तुम्ही आज या माध्यमातून, की काय लोकांची मानसिकता कुठे गेली, त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे. आपण जेव्हा सोशल मीडियावर काम करतो किंवा इतर पण आपण बँकिंग संदर्भात इंटरनेट बँकिंग वापरतो, तर त्यावेळेस ओ टी पी हा जनरेट होतो. कारण होतो. की समोरची बँक किंवा इतर कुठली जी एजन्सी आहे ती चेक करते की जो काही ईमेल आपण हे केलेला आहे, तर तीच व्यक्ती तो ईमेल ॲक्सेस करते का? हो. तीच व्यक्ती तो मोबाईल ॲक्सेस करते का? त्याच्यासाठी ओ टी पी असतो. हम्म. त्यामुळे ते खात्री करण्यासाठी ओ टी पी केला जातो. त्यामुळे स्कॅमर काय करतो, जेव्हा आपला ईमेल आयडी किंवा मोबाईलचा वापर करत असतो तेव्हा आपल्याकडून तो ओ टी पी मागतो. म्हणजे तिकडच्या बँकेला तो काय भासवतो की जी एक व्यक्ती आहे ती मीच आहे आणि मग तो ओ टी पी आणि ते जे ईमेल आयडी किंवा फोन नंबर देतात. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अनोळखी व्यक्तींनी जर ओ टी पी मागितला तर देऊ नये. कारण की जेव्हा आपण स्वतः इंटरनेट बँकिंग जेव्हा वापरतो तेव्हा व्हर्च्युअल कीबोर्डचा वापर आपण करावा. म्हणजे छोट्या-छोट्या ओके. गोष्टी आहेत की ज्या आपल्याला उपयोगी पडतात की आपण स्कॅमपासून वाचण्यासाठी. तर मग तुम्ही ते वापरलं पाहिजे किंवा इतर पण आपण समजा एखादं Amazonवर किंवा Flipkartवर वगैरे आपण पार्सल वगैरे मागवतो. त्यावेळेस पण आपल्याला ओ टी पी विचारला लागतं. जातो. पण जो ओ टी पी जो मागितला जातो तो ऑथराइज्ड पर्सनच मागतोय का आपल्याकडे? तर ह्याची खात्री एक केली पाहिजे. म्हणजे पटकन आपण खूप कामामध्ये व्यस्त असतो आणि पटकन आपल्याला कोणीतरी फोन येतो आणि सांगितलं जातं ते ओ टी पी द्या. तर घाईघाईमध्ये आपण हा विचार करत नाही की समोरचा व्यक्ती जो आहे, जो आपल्याला मागत आहे, तर तो बँकिंगचाच आहे का? किंवा इतर कुठल्या ऑथराइज ह्याच्या कंपनीचा आहे का? तोच ओ टी पी मागतोय का? तर एकदा खात्री करत जा आणि मगच तो ओ टी पी देत जा. परंतु शक्यतो जेव्हा अशा प्रकारे अननोन व्यक्तींचे फोन येऊन जेव्हा तुम्हाला ओ टी पी मागितलं जातं, तेव्हा तर तुम्ही नाहीच. ते शेअर करू नका. अगदी की आजचा गुन्हेगार हा नुसता गुन्हेगार नाही, तर तो स्मार्ट गुन्हेगार होण्याच्या मार्गावरती आहे. अर्थात आपली पोलीस यंत्रणा त्यांच्यापेक्षा स्मार्ट आहे. कानून के हात लंबे होते हैं और उससे कोई नहीं बच सकता, हे नक्कीच आहे. पण सामान्य नागरिकांनी स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे. पोलीस आपल्या मदतीला आहेतच, पण ती वेळच येऊ न देणं हेच त्यांचं काम आहे. याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना तुम्हाला त्रास होतो. अगदी लोकांना जीवन संपवण्यापर्यंत त्यांचा प्रवास जातो. बदनामी असेल, आर्थिक नुकसान असेल. त्यामुळं आपण सजग राहणं हा पहिली पायरी आहे. त्यानेच पोलिसांना पण मदत होईल आणि पोलीस आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करू शकते. मॅडम, तुम्ही बोलता वेगवेगळ्या गोष्टींचा इथे उल्लेख केला. पण हे जे रोजच्या गोष्टी ज्या आहेत, रोजच्या व्यवहारातले जे गुन्हे आहेत, जसे की ओ टी पीचा गुन्हा असेल, पार्सलचा गुन्हा असेल, डार्क वेबचा गुन्हा असेल वगैरे. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या वन्स इन अ व्हाईल आत्ता घडतात आहे, पण भविष्यात गुन्हेगारांचं तिकडे लक्ष आहे आणि ते आम्हाला ट्रॅप करू शकतात. अशा अजून कोणती गोष्टी आहेत ज्या अजून इतक्या प्रचलित नाहीत आणि आम्ही सावध राहिलं पाहिजे? बरोबर आहे. कारण की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय पण आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुढे भविष्यामध्ये ह्याच्यानुसार सुद्धा खूप स्कॅम होणार आहे. कारण की ते जेवढं फायद्याचं आहे त्याचे तोटे पण भरपूर आत्तापासूनच दिसायला लागलेले आहे. तुम्हाला कधी एआय थ्रू वेगवेगळे जे आपले
सेंट्रल मिनिस्टर आहेत त्यांच्या नावाचे काही किंवा त्यांचे व्हिडिओ असलेले काही व्हिडिओज वेगवेगळ्या सोशल शकतात. मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ऑलरेडी पब्लिश झालेले झालेले आहेत. आहेत. परंतु जेव्हा ते AI व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये रोबोटिक आवाज दिलेला असतो किंवा अननॅचरल पॉजेस असतात किंवा एखादे सेंट्रल मिनिस्टर का तुम्हाला 20,000 रुपये गुंतवा आणि अमुक अमुक पैसे कमवा हे कधीच सांगणार नाही. नाही सांगणार. तर हे सामान्य नागरिकांना असं वाटतं की एवढे मोठे मिनिस्टर जर त्या संदर्भातले जर पब्लिसिटी करत असेल तर ते खरं आहे असं त्यांना वाटतं आणि मग त्याच्यामध्ये पण त्यांची फसवणूक होते. तर हे स्कॅम हे वाढतच जाणार आहे. म्हणजे ते कमी होणार किंवा त्याला थांबणार. पूर्ण थांबणार असं नाही. अवेअरनेस जोपर्यंत तुमच्यामध्ये स्वतःमध्ये नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही येऊन फसवू शकतं. त्यामुळे डिजिटल अवेअरनेस किंवा सायबर क्राईमचा अवेअरनेस हा स्वतःने स्वयंभूत किंवा स्वयंविचाराने वेगवेगळे सायबर क्राईम कसे घडतात याचं वाचन करूनच तुम्ही त्याला रोखू शकतात. आणि जेव्हा तुम्ही व्हर्च्युअल हे सगळं आपण जे बघतो आहे सोशल मीडिया हे सगळं व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. बरोबर आहे. व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जेव्हा तुम्ही जगतात त्यावेळेस तुम्ही प्रिकॉशन घेणं ही सर्वात मोठी नक्की. गरज आहे. येस येस. AI बद्दल बोलला मॅडम तुम्ही. रिसेंटली आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झालं आणि त्यांचा AIचा व्हॉइस प्रचलित झाला. एक टेक्निकल पर्सन म्हणून मला त्याचं गांभीर्य कळालं की एखाद्या जिवंत नसणाऱ्या माणसाचा इतका अस्खलित AI आवाज येऊ शकतो, तर जिवंत असलेल्या माणसाचा AIचा आवाज किती स्पष्ट येऊ शकतो की आपल्याला विश्वास बसू शकतो. तर याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू अशी आहे की तुम्हाला अडकवण्यासाठी हे प्रकार होऊ शकतात आणि दुसरी बाजू अशी की ज्याने गुन्हा केलाय तो हात वर करू शकतो की हा माझा आवाज नाही आहे, हा AIचा आवाज आहे. आणि त्यामध्येच एक प्रकार आला की डीप फेक व्हिडिओज. ठीक आहे. तर या सगळ्या यंत्रणेमध्ये AI पुढच्या 5 वर्षात जसा AI आपल्याला फायदा करतो तर गुन्ह्यामध्ये सायबर गुन्ह्यामध्ये AIची वाटचाल किती भयानक आहे. AIचे जे काही स्कॅम होणार जसं मी मगाशी बोलले तसं की जेव्हा तुम्हाला AI थ्रू एखादा व्हिडिओ येतो किंवा एखादा व्हॉइस कॉल येतो त्यावेळेस मी जसं बोलले तिथं अननॅचरल पॉजेस घेतले जातात. म्हणजे आता समजा आपण जेव्हा फ्लोमध्ये बोलतो. फ्लोमध्ये बोललो जातो तर तसा त्यांचा फ्लो नसतो. अननॅचरल पॉजेस असतात किंवा रोबोटिक आवाज होतो मग तो. त्याला आपण क्लोनिंग म्हणू. किंवा लिप्स मुवमेंट ज्या असतात त्या व्हिडिओमध्ये ज्या लिप्स मुवमेंट असतात त्या लगेच आपल्याला कळतात की लिप्स मुवमेंट ह्या थोड्याशा मिसमॅच दिसत आहे. तर अशा वेळेस समोरच्या माणसाने म्हणजे जी नागरिक आहे त्यांनी तो व्हिडिओ नीट बघितला पाहिजे. किंवा जर अशा प्रकारचा नुसता समजा व्हॉइस कॉल आला एखाद्या व्यक्तीच्या आवाजाने आला तर त्या व्यक्ती जर तुमच्या परिचित असेल तर त्याला स्वतः फोन करा आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा की तुझ्याच व्हॉइसने मला असा असा आवाज आलेला Exactly. आहे तर हा तू केलेला आहेस का, तू मला पैशाची मागणी केलेली आहे का. किंवा असं भासवलं जातं की मी कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये आहे आणि मग मला थोडेसे पैशाची गरज आहे, पटकन तू मला अमुक अमुक खात्यामध्ये पैसे टाक. पण तेव्हा एकदा पैसे पाठवायच्या अगोदर पहिले खात्री करा त्या माणसाला खरंच गरज आहे का किंवा त्यानेच आपल्याला कॉल केलेला आहे का. किंवा जर अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला कॉल करून असं सांगत असेल आणि तुमच्याकडे त्याचा संपर्क क्रमांक नसेल तर अशा वेळेस तुम्ही पोलिसांचे संपर्क साधा किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती की ज्याला ह्याच्याबद्दल माहिती आहे त्याचा सल्ला घ्या आणि मग तुम्ही पुढं तुम्ही म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली व्यवहार. हेच सांगितलं की भविष्यामध्ये गुन्हेगार जो आहे तो AIचा वापर करणार आहे आणि स्वतः बाजूला राहणार आहे. म्हणजे गुन्हा सुद्धा AIच करेल, आरोपी सुद्धा AIच असेल असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. बरोबर. आणि तो गुन्हा तो प्रकार तुमच्यापासून फक्त एक क्लिक लांब आहे. द मोमेंट यू क्लिक दॅट लिंक यू डिस्ट्रॉय. म्हणजे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला ते एक पुरेसं आहे की तुम्ही एक विश्वास ठेवणं, एक लिंक क्लिक करणं आणि तुमचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होणं. असेच प्रकार लिंकच्या बाबतीत घडतात आहे. ते वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून, खास करून लोन ॲप. तुम्ही मगाशी शेअर मार्केटचा उल्लेख केला, पण एक गंभीर प्रकरण होते. झटपट पैसे मिळवण्याच्या बरोबरच पूर्वी क्रेडिट कार्ड होतं आणि आता हे झटपट लोनचा प्रकार आला की पटकन 10,000 रुपये लोन मिळवा, पटकन 50,000 लोन मिळवा, आधार कार्डवरती 2 लाख लोन मिळवा. ह्या लोनच्या ट्रॅपमध्ये पण लोक अडकत आहेत. तर ह्या लोनच्या ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर त्यांना परत त्रास पण होतो, त्यांना धमक्या येतात वगैरे. काय आहे ते लोनचे प्रकार आणि लोकांना कसं फसवलं जातंय लोनच्या ॲपद्वारे?
बरोबर आहे. वेगवेगळ्या सोशल मीडियावर लोन तुम्हाला झटपट लोन 2 लाख रुपये मिळवा, 10 लाख रुपये मिळवा, कुठलीही KYC तुम्हाला लागणार नाही. गरज नाही. अशा संदर्भातले सांगितलं जातं. त्यामुळे एखादा व्यक्ती काय करतो, की पैशाची खूप गरज असते. त्यामुळे त्याला असं वाटतं, की इतर ज्या कुठल्या नॅशनलाइज बँक आहे तिथं फॉर्म करा किंवा त्यांची प्रोसिजर ही जी खूप मोठी असते, त्याच्याऐवजी आपल्याला पटकन तात्काळ लोन मिळून जाईल म्हणून मग ते काय करतात, की ते लोन ॲप डाउनलोड होतात. कुठलं पण ॲप जेव्हा आपण डाउनलोड करतो म्हणजे फक्त लोनच नाही, तर तिथं आपल्याला कॉन्टॅक्ट लिस्ट, आपला व्हिडिओ, आपला कॅमेरा, आपली फोटो गॅलरी याचा सगळ्याचा ॲक्सेस मागितला जातो. बरोबर. आणि नंतर तुम्हाला तिथं लिहिलेलं असतं, की अलाऊ आणि डिनाय. जर आपण अलाऊ केलं तरच ते लोन ॲप किंवा इतर कुठलंही ॲप डाउनलोड होतं. जर आपण डिनाय केलं तर ते ॲप कधीही डाउनलोड होत नाही आणि आपल्याला ते ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला अलाऊ करावं लागतं. जेव्हा आपण ते अलाऊ करतो त्यामुळे आपण काय करतो, विथ कन्संट आपली सगळी कॉन्टॅक्ट लिस्ट, आपले गॅलरी किंवा त्यांनी जो व्हिडिओचा किंवा याचा जो ॲक्सेस मागितलेला असतो तो ऑटोमॅटिकली त्यांना जातो. म्हणजे त्यांच्या सर्व्हरवर आपला डेटा हा कुठेतरी तो सेव्ह राहिलेला असतो. आणि मग ह्या लोन ॲपमध्ये काय केलं जातं, समजा एखाद्या व्यक्तीने 2 लाख रुपयाचं लोन मागितलेलं आहे आणि त्याने ते लोन ॲप डाउनलोड केलं. आता डाउनलोड केल्यानंतर काय होणार आहे, की सगळाच डेटा जाणार आहे आणि मग तो सगळा डेटा गेल्यावर ते जी लोन ॲप असतं ते बॅक स्टेजला आपला मोबाईल हॅक करण्याचं पण काम राईट. करत असतं. राईट. त्यामुळे तुमचा मोबाईल जेव्हा हॅक होतो आणि ऑलरेडी तुमची संदर्भातली सगळी माहिती त्यांना गेलेली असते, मग ते परत त्याच्यामध्ये परत तो नवीन परत तो गुन्ह्यामध्ये गुन्हा सुरू होतो. मग तो सेक्सॉर्शनचा एक प्रकार सुरू होतो त्याच्यामध्येच बदनामी किंवा असते. बदनामी सुरू होते. तर त्यामुळे नागरिकांनी काय केलं पाहिजे, की RBI रजिस्टर जे लोन ॲप आहे त्याच संदर्भात तुम्ही जेव्हा लोन काढायचं असेल तर त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे. किंवा जेव्हा तुम्ही एखादी बँकेची जेव्हा तुम्ही प्रोसिजर करतात आणि जिथं तुम्हाला सांगितलं जातं, की विदाऊट KYC, तर तिथं तुम्हाला शंका आली पाहिजे, की विदाऊट KYC किंवा एक 5 मिनिटात जर एखादा व्यक्ती आपल्याला लोन देत असेल, तर मग ते किती धोकादायक असू शकतं. धोकादायक आहे ह्याच्यात तुम्हाला जरा थोडीशी खात्री केली नाही, पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की नथिंग इज इझी हां. आणि नथिंग इज फ्री. ॲज अ मार्केटर मी नेहमी म्हणत असतो की वेन समथिंग इज फ्री यू आर द प्रोडक्ट अँड दे कॅन यूज इट लाईक एनिथिंग. हे होत राहतं तरीही लोकांना अवेअरनेस येत नाही आहे आणि मला खात्री आहे की या पॉडकास्टच्या माध्यमातून तरी लोकांना थोडासा अवेअरनेस येईल आणि लोक जागरूक होतील. लोन होत असताना मी एका वेगळ्या विषयावरती जातो, कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत अलाव करणं, बऱ्याच वेळेला आपलं अज्ञान की काय लिहिलं इंग्लिशमध्ये. खरं सांगायचं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की ह्या सगळ्या नोटिफिकेशन इंग्लिशमध्ये असतात. म्हणजे आम्ही ॲप बनवतो त्या नोटिफिकेशन बाय डिफॉल्ट इंग्लिशमध्ये असतात. आणि मग होतं काय की लहान मुलांच्याकडे मोबाईल असताना असे फारसे प्रकार घडतात की लहान मुलं गेम खेळत असतात, मध्येच एक पॉपअप येतो. कारण की आपण कुठेतरी इंटरनेटवरती सर्च केलेलं असतं की मला लोन हवा आहे आणि जस्ट बिकॉज ऑफ मी मार्केटर आहे, आम्हाला माहिती आहे की आमच्या ॲड्स येतात आणि मग ती ॲड येते आणि मग त्याचा फायदा असे गुन्हेगारी ॲप घेतात आणि मग मुलं क्लिक करतात आणि पटकन घरातल्यांनी ओरडायला नको म्हणून घेतात. मला तुम्हाला हे विचारायचं आहे किंवा मला तुमच्याकडून हे आमच्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की लहान मुलांना मोबाईल देणं त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे हे सांगून डॉक्टर आता कंटाळले, पण तुमच्या तिजोरीसाठी आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या भविष्यासाठी काय परिणाम होतात लहान मुलांना मोबाईल दिल्यावर, प्लीज सांगा. बरोबर आहे. लहान मुलांना जेव्हा आपण मोबाईल वापरायला देतो तेव्हा ते त्याच्यामध्ये गेम खेळतात. बऱ्याच वेळानंतर त्यांना हेही कळतं की प्ले स्टोअरमधून कसे गेम डाउनलोड करायचे. आजकालचे मुलं हे पिढी खूप हुशार आहे. ते डाउनलोड करतात किंवा मग ते अनवॉन्टेड किंवा जे काही रिस्की ॲप आहेत ते सुद्धा त्यांच्याकडून ते डाउनलोड होतात. किंवा त्याला जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे एखादं पॉपअप आलेलं आहे त्या पॉपअपला क्लिक केलं जातं किंवा त्या मोबाईलला जर ते पॉपअपला क्लिक केलं जातं त्या लिंकवरून परत तुमचा व्हॉट्सअप किंवा तुमचा संपूर्ण मोबाईल हॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शक्यतो जेव्हा काही शिक्षणासंदर्भातच जेव्हा काही मोबाईलचा उपयोग मुलांसाठी करायचा असेल तेव्हाच करा. सगळ्याच जण म्हणतात ते की मोबाईल मुलांनी वापरू नये वगैरे, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजेत. तसंच एक आपला जो आपण मोबाईल वापरत असतो त्या मोबाईलमध्ये अनेक फॅसिलिटी असतात. सेटिंगमध्ये आपण त्या कधी वापरत नाही. मग समजा एखाद्या पॅरेंटनी त्यांच्या मुलांना जर मोबाईल दिलेला असेल तर त्याच्यामध्ये पॅरेंटल
कंट्रोल नावाची पण एक सिस्टीम असते. नक्की. तर ती सिस्टीम तुम्ही ऑन जर केली तर तुमचा मुलाला जेव्हा एखादी गोष्ट डाउनलोड केलेली असेल तर तिथं एक नंबर ऍड करायचा असतो की जोपर्यंत समजा आता मी जर असेल आणि मी जर माझ्या घरातल्या व्यक्तीला जर सांगितलं की हा मोबाईल तू वापर, पण त्यांनी कुठलंही डाउनलोड करताना जोपर्यंत मी परमिशन देत नाही तोपर्यंत ते ऍप किंवा ते ओपन होणार नाही होणार नाही, किंवा होणार तो जो काही पासवर्ड मी क्रिएट केलेला असेल जोपर्यंत मी शेअर करत नाही तोपर्यंत तो जाणार नाही. त्यामुळं प्रत्येक पालकांनी सुद्धा ह्या सगळ्या जर सेटिंग केल्या तर मग त्याच्यामध्ये नक्कीच आपले मुलं हे त्या स्कॅमपासून वाचू शकतात. तसेच आपले जे काही बँकिंग खाते वगैरे जे आहेत त्याच्यावर सुद्धा काही आर्थिक नुकसान होणार नाही मग त्याचं. अगदी तुम्ही एक बोलता बोलता एक गोष्ट सांगून गेलात मॅडम, जी मला क्लिक झाली, की आजकाल तसेही घरात मल्टिपल मोबाईल असतात. तर शक्यतो आपण काळजी घेतली पाहिजे की ज्या मोबाईलमध्ये बँक किंवा इतर ॲप आहेत ते मुलांच्या हातात देऊच नाहीत. बरोबर. आणि तुम्ही ही सुद्धा एक गोष्ट चांगली सांगितली, जी फार कमी ऐकायला मिळते, की बरेच जण म्हणतात मोबाईल देऊ नका, देऊ नका. पण ह्याच्यामधून काय चुकीचं घडतं याची जाणीव सुद्धा मुलांना करून देणंही तितकंच ते पालकांचं करतं. त्याच्यापासून त्यांचा पण अवेअरनेस वाढवला पाहिजे, ते जेणेकरून ते त्या अशा गोष्टींपासून लांब राहतील. मॅडम, गुन्हे होतात आहे, वर्षानुवर्ष होतात आहे, पोलीस यंत्रणा इतकी रात्रंदिवस कष्ट करते आणि सॅल्यूट आहे तुमच्या कामाला. पण एक नागरिक म्हणून या गुन्ह्यांपासून मी वाचतोय किंवा आम्ही आहोत, सायबर गुन्हे पकडले जात आहेत, ह्याचा विश्वास नागरिकांना येण्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? बरोबर आहे की संपूर्ण भारतामध्ये सुद्धा सायबर गुन्हे याच्यामध्ये अनेक आरोपी हे पकडण्यात यश मिळालेलं आहे. तसेच आपले केंद्र सरकारने त्याच्यासाठी NCRB पोर्टल हे एक पोर्टल तयार केलेलं आहे की जेणेकरून एखाद्याची फसवणूक झाली तर त्या पोर्टलवर म्हणजे डायल 1930 याच्यावर जर कंप्लेंट केली तर तुम्ही कुठल्याही अनोळखी बँक खात्यांमध्ये जर पैसे पाठवले असतील तर ती बँक खातं फ्रीज करण्याचं काम हे NCRB पोर्टल करते. परत त्याचा पुढचा मनी ट्रेल सुद्धा NCRB पोर्टलने पुढं तो जनरेट केलेला असतो. त्यामुळे जेव्हा अशी फसवणूक होते तुमची तर त्यावेळेस पहिले डायल 1930 किंवा cybercrime.gov.in ह्या लिंकवर क्लिक करून तुमची तक्रार त्याच्यामध्ये नोंदवायची असते. आम्ही अनेक गुन्हेगार आतापर्यंत पकडण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. परंतु हे जी सायबरचं जे सायबर क्राईम जे घडतो तर ह्याचं सिंडिकेट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. म्हणजे एक म्यूल अकाउंट बँक धारक असतो, मग ते म्यूल अकाउंट कोणीतरी दुसरं जण वापरत असतं, विड्रॉल तिसरा जण करत असतो किंवा त्याच्या पुढं पण ते पैसे कसे पुढे पुढे जातात, काही क्रिप्टोकरन्सीने जातात किंवा इतर कुठल्या माध्यमातून जातात. तर त्यामुळे सुद्धा पुढची जी लिंक आहे म्हणजे वेगवेगळ्या राज्यातील महाराष्ट्र म्हणा किंवा इतर राज्य हे सुद्धा पोलीस पूर्ण प्रयत्नशील आहे आणि त्याच्यामुळेच ह्या गुन्ह्यांना जर आळा घालायचा असेल तर प्रतिबंध हा एक खूप मोठा उपाय आहे. त्यामुळे आम्ही जनजागृती जेवढ्या मोठ्या प्रमाणात करता येईल त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण करतोय जनजागृती. नक्कीच हा जनजागृतीचाच हा एक भाग म्हणून आज आपण पॉडकास्ट केलेला आहे. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून मॅडमनी हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की सर्व नागरिक, वेगवेगळ्या संस्था असतील, कंपनी असतील, राजकीय नेते असतील, सामाजिक संघटना असतील, शाळा असतील, यांनी पुढे आलं पाहिजे. पोलीस आपल्या पाठीशी आहेतच, ते त्यांचं काम चोखपणे करतात आहे. पण त्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे. आपण आपल्या सोबतचे ज्येष्ठ नागरिक असतील, छोटी मुलं असतील, त्यांना अवेअर केलं पाहिजे. ह्या गोष्टी काय आहेत याची जाणीव करून दिली पाहिजे. फक्त स्मार्टफोन किंवा डिव्हायसेस अंधाधुंदपणे न वापरता त्याचा अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. खूप सारी माहिती जसं मॅडमनी सांगितलं वेगवेगळ्या केंद्रीय पोर्टलवरती उपलब्ध आहे, सायबर पोलीसच्या वेबसाईटवरती पण उपलब्ध आहे, आपल्या सोशल मीडियावरती सुद्धा वेळोवेळी हा अवेअरनेस दिला जातो. मॅडम, जाता जाता मला तुम्हाला एक विचारायचं, आमच्या प्रेक्षकांना असे काही 3 नियम सांगा की ते तुम्ही रोजच्या जीवनात पाळलेत तर तुम्ही लांब राहू शकता या गुन्ह्यांपासून. अगदीच बाजूला जाणार नाही असं नाही, कारण 24 तास आपल्या डिव्हाइसवरती काय होते आपल्याला माहीत नाही. असे काही 3 टिप्स द्या की ह्या तुम्ही फॉलो करा, तुम्हाला या गुन्ह्यांपासून लांब राहता येईल. बरोबर आहे. सायबर क्राईम जेव्हा आपल्या बाबतीत घडू नये याच्यासाठी एक आमच्याकडं त्रिसूत्री आम्ही एक तयार केलेलं आहे की त्याच्यामध्ये स्टॉप, थिंक अँड ॲक्शन. म्हणजे तुम्ही थांबा, थोडासा विचार करा आणि मग तुम्ही ती क्रिया करा.
कारण की जेव्हा सोशल मीडिया किंवा जेव्हा आपण मोबाईल वापरतो आहोत, तर पटकन एखादी गोष्ट क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल किंवा व्हॉट्सअप हॅक होऊ शकतो, आपला ईमेल हॅक होऊ शकतो किंवा यूट्यूबसुद्धा बऱ्याच जणांचे हॅक झालेले आहेत. त्यामुळे आपण तिथं थोडासा विचार केला पाहिजे, की आपण कुठल्या लिंकला क्लिक करत आहोत. दुसरं असं आहे, की कुठलेही OTP कोणालाही शेअर करू नका. त्यामुळे सुद्धा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. अनोळखी बँक खाते यांना सुद्धा तुम्ही कधीही पैसे पाठवू नका. शेअर मार्केटच्या कुठले प्रलोभन तुम्हाला दाखवले, तर कधीही 2 महिन्यामध्ये चौपट किंवा 10 पट, 100 पट पैसे कधी होऊ शकत नाही. त्यामुळे असे कुठलेही जे सेबी रजिस्टर्ड संस्था नाही आहेत किंवा अननोन WhatsAppचे जे काही ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये कधीही ॲड होऊ नका. तुम्ही त्याच्यामध्ये पैसे घालू नका. तुमची आर्थिक फसवणूक होईल. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही सोशल मीडिया वापरतात, मग ते मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण. म्हणजे आता जेंडर हा काही त्याच्यामध्ये काही विषय फरक राहिलेला नाही आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना सुद्धा तुमची स्वतःची पण एक लक्ष्मण रेषा त्याच्यामध्ये पाहिजे, की आपण कुठपर्यंत आपले फोटो किंवा व्हिडिओ हे प्रसारित करायचे आहे आणि आपल्या जीवनाची गोपनीयता ही कुठपर्यंत आपल्याला लोकांसमोर न्यायची आहे, हा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. आणि सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे. कारण की सोशल मीडियामध्ये सुद्धा काय केलं जातंय हल्ली, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या जातात आहेत. तर तो सुद्धा गुन्हा आहे, की एखाद्याला जातीवाचक शिवीगाळ करणं किंवा शिवीगाळ करणं किंवा एखाद्या महिलेबद्दल अश्लील बोलणं. तर ह्याच्यामध्ये IT ॲक्टमध्ये सुद्धा मोठे कडक कायदे आहेत. त्यामुळे सुद्धा तुम्ही अशी कोणाची बदनामी करू नका. अशा प्रकारचे गुन्हे सुद्धा सायबर पोलीस स्टेशनला भरपूर प्रमाणात येतात. अरे वा. म्हणजे थोडक्यात मॅडमनी हे सांगितलं की 21 दिन में पैसा डबल हे हां. चित्रपटात पण शक्य झालं नाही, तर रिअल लाईफमध्ये होणं शक्य शक्यच नाही. नाहीये. पैसा कधी झटपट मिळत नाही. आणि तुम्ही खूप छान त्रिसूत्र दिली, स्टॉप, थिंक, ॲक्शन. पूर्वापार संतांनी पण सांगितले, विचार करा मग बोला. आणि आता विचार करा मग कृती करा, हे आजही लागू पडते आणि तरच तुम्ही या गुन्ह्यातून वाचू शकता. मॅडम खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथं आला आणि एवढं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. नक्कीच आपला हा पॉडकास्ट बघून लोकांना अवेअरनेस येईल आणि आम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला बोलवायला आवडेल की अजून यामध्ये काय माहिती आहे आणि आमच्या प्रेक्षकांना एकंदरीतच महाराष्ट्राच्या जनतेला या सायबर गुन्ह्यांपासून कसं वाचता येईल. खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू. धन्यवाद. मंडळी, आजची चर्चा इथेच संपते, पण तुम्ही बेसावध राहू नका. कारण की जसं मॅडमनी सांगितलं की गुन्हे होतच राहणार आणि पोलीस पूर्णपणे त्यांचा निपटा करत आहे, त्याच्यावरती काम करत आहे आणि तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ही फक्त पोलिसांची जबाबदारी नाही आहे, तर ती नागरिकांची जबाबदारी आहे, ती तुमची आमची जबाबदारी आहे. अशा होणाऱ्या गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी प्रतिबंध हाच उपाय आहे, असं मॅडमने आपल्याला ठणकावून सांगितलं. लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अगदी IT मध्ये काम करणारे लोक असतील, झटपट पैसा मिळत नाही, लोभी वृत्तीमुळे आपण पैशाच्या मोहात जाण्यामुळे अजून नुकसान करून घेतो. हेच आपल्याला या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवरून दिसत आहे. त्यामुळे सावध राहा, सजग राहा आणि अशा गुन्ह्यापासून वाचा. स्वतःला वाचवा, कुटुंबाला वाचवा. हेच आपल्याला आज मॅडमनी त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितलेलं आहे. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल आणि तुमच्यापैकी एकाला जरी या सायबर गुन्ह्यापासून वाचता आलं, तर आमचा हा पॉडकास्ट सार्थकी लागला असं मी समजतो. आपल्या कुटुंबाला हा पॉडकास्ट शेअर करा आणि नेहमी पाहत राहा, मुद्द्याचं बोला. कारण की आम्ही नेहमीच नवीन मुद्दे घेऊन येत असतो. तोपर्यंत धन्यवाद.